Hello everyone, welcome to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the English grammar series. तो आज हम यहाँ पे usage of auxiliary verbs क्या है वो देखेंगे. तर आज आपण बघणार आहोत इंग्लिश ग्रामरमध्ये युजेस काय आहे ऑक्झिलरी वर्बचा. तर बघूया. ओके, तर युसेज ऑफ दी ऑक्झिलरी वर्ब जे आहेत ह्यामध्ये रूल जे आहे खाली स्ट्रक्चरमध्ये सपोर्टिंग वर्ब जो आहे ना, खाली स्ट्रक्चरमध्ये सपोर्टिंग वर्ब हे स्ट्रक्चरच्या आधी असलेल्या सब्जेक्टनुसार ठरतात. खाली स्ट्रक्चरमध्ये सपोर्टिंग वर्ब हे या स्ट्रक्चरच्या आधी असलेल्या सब्जेक्टनुसार ठरतात. म्हणजे ॲज वेल ॲज, विथ, एक्सपेक्ट, अलॉंग विथ, टुगेदर विथ, इन ॲडिशन टू, नो लेस दॅन, अँड नॉट, अकंपनाइड बाय, लाईक, अनलाईक, बिसाइड्स, कंट्रोल्ड बाय ह्याच्यानुसार ठरतात. ओके, तर खाली जे स्ट्रक्चर आहे मध्ये ऑक्झिलरी वर्ब हा या सिमिलरच्या नंतर असलेल्या सब्जेक्टनुसार ठरतो. नायदर, नॉर, आयदर, ऑर नॉर, नॉट ओनली बट अल्सो यानुसार ठरतो. म्हणजे नायदर, नॉर, आयदर, ऑर, नॉट ओनली बट अल्सो. आता एक्झाम्पल बघा. आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड ऑफ रूटीन वर्क. तर हे नॉर्मल जर बघायला गेलं तर आपल्याला काय वाटणार आहे की हे जे सेंटेन्स आहे ते चुकीचं आहे. बट इथं करेक्ट सेंटेन्स आहे, कारण इथं जे आहे आय ॲज वेल ॲज दे म्हणजे आय वरून हे जे आहे ते एम ठरलं. आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड ऑफ दिस रूटीन वर्क. आयदर श्याम और हिज फ्रेंड हॅज, फ्रेंड जो आहे त्याच्यावरून ठरलं हॅज बुक तिकीट्स. शीला ॲज वेल ॲज लीला वॉज यानुसार ठरणार आहे, शीलानुसार ठरणार आहे. आयदर शी और दे हॅव, दे नुसार ठरणार आहे, दे हॅव. ही और आय हॅज टू डू दिस ड्युटी. त्याच्यानंतर आपण बघणार आहे मेन वर्ब जो आहे तो यामध्येच मेन वर्ब, प्रिन्सिपल वर्ब आणि लेक्सिकल वर्ब काय आहे. त्यामध्ये रेग्युलर वर्बचा जो पार्ट आहे त्याला आपण वीक वर्ब म्हणतो. तर त्यामध्ये अडॉप्ट, अडॉप्टेड, अडॉप्टिंग, डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग. बाकीचे बघून घ्या तुम्ही. वाक्यातील मुख्य क्रिया म्हणजे मेन वर्ब होय. एका वाक्यात एकच मेन वर्बचा वापर केला जातो. एका वाक्यात एकच मेन वर्ब असतो. ज्या वर्बचा V2 V3 EDने जोडलेला असतो त्यास रेग्युलर वर्ब और वीक वर्ब असे म्हणतात. ओके, V2 किंवा V3 EDने जोडलेला असतो. ओके, तर बघूया. इरेग्युलर वर्ब, यामध्ये इरेग्युलर, आता हे जे आहेत ते वीक वर्ब्स आले किंवा रेग्युलर वर्ब्स आले. तर इरेग्युलर वर्बमध्ये काय असणार, ऑल फॉर्म्स आर सेम. कटिंग, पुटिंग, शट, शटिंग, हर्ट, हर्टिंग, स्प्रेडिंग. तर हे जे आहेत ते ऑल फॉर्म्स आर सेम असणार आहेत. ऑल फॉर्म्स आर डिफरंटमध्ये त्यामध्ये काय असणार आहे, स्विम, स्वॅम, स्वम, स्विमिंग, बिगिन, बिगॅन, बिगन, बिगिनिंग, टेक, टूक, टेकन, टेकिंग, गिव, गेव, गिवन, गिविंग. तर टू फॉर्म्स जे सेम असणार ते ब्रिंग, ब्रॉट, ब्रिंगिंग, थिंक, थॉट, थिंकिंग, कम, केम, कमिंग. ओके, त्याच्यानंतर जे मेन वर्ब आहेत त्यामध्ये क्वेश्चन्स काय काय विचारलेत. द रिव्हर हॅज ओव्हरफ्लोन नसणार आहे, ओव्हरफ्लोड असणार आहे, इट्स बँक. त्याच्यानंतर द प्रेसिडेंट स्पीच वॉज ब्रॉडकास्टेड ओव्हर दी रेडिओ. द प्रेसिडेंट स्पीच वॉज ब्रॉडकास्टेड नसणार आहे, ब्रॉडकास्ट, नो ED इथं काय असणार आहे, ED लागणार नाही. दॅट इन्सिडेंट कास्टेड तिथं कास्टेड नसणार आहे, कास्ट असणार आहे. ओके, शॅडो अपॉन हर करियर. त्याच्यानंतर अवर मॅनेजर हर्टेड नसणार आहे, हर्टिंग असणार आहे. ओके, आय वॉज लेईंग नसणार आहे, लाईंग डाऊन when the telephone bell rang. ओके, त्यानंतर आपण बघूयात मेन वर्बचा वापर कसा होतो. वाक्यातील मेन वर्ब जो आहे ह्या वाक्यातील सपोर्टिंग वर्बनुसारच ठरतो. V2च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाहीत. जर आपण V2 आहे कसं ठरवायचं, सपोर्टिंग वर्ब जर वाक्याच्या आधी नसेल तर तो V2 असणार आहे. जर सपोर्टिंग वर्ब असेल तर V3 असणार आहे. हॅव, हॅज, हॅडला V3 असणार आहे. एम, इज, आरला V4 म्हणजे ING असणार आहे. त्याच्यानंतर डू, डज, डीडला V1 असणार आहे. डू, डज, डीडला V1 असणार आहे. वॉज, वेअरला V4 असणार आहे. ओके,
त्यानंतर सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाहीत वी टू. ओके, वी टूला. त्याच्यानंतर क्वेश्चन्स बघूया. दे डिड नॉट स्लेप्ट अ विंक दॅट नाईट. तर इथं काय डिड आहे ना, तर डिडला आपण काय बघितलेलं, डू डज डिड V1 वापरायचं आहे, प्लस मॉडेल ऑक्झिलरीला V1 वापरायचं आहे. तर स्लेप्ट येणार नाही आहे, V1 स्लीप येणार आहे. शी कुड नॉट अंडरस्टूड. शी कुड नॉट, कुड आलेला आहे, कुडमध्ये काय बघितलं आपण, कुड नॉट म्हणजे काय येणार आहे इथं, शी कुड नॉट अंडरस्टूड दी लेक्चर. तर अंडरस्टँड येणार आहे इथं, अंडरस्टँड. ओके. They have began their journey at sunset. तर हॅवला काय असणार आहे, आपण बघितलं इथं हॅव V3 असणार आहे. बिगिन, बिगॅन, बिगॅन, बिगिन, बिगॅन, बिगन. मग इथं काय असणार, बिगन येणार आहे. ओके. त्याच्यानंतर आहे वर्ब. वर्बचा जो पार्ट आहे, वर्ब ऑफ दी मुवमेंट, वर्ब ऑफ दी पोझिशन. तर 2 पार्ट पडतात यामध्ये. एक बॉडी मुवमेंट असते, वॉक, जम्प, स्पीक, रन, रीड, ग्लाइड. तर इथं जे आहे ते वर्ब ऑफ दी मुवमेंट बनतात. त्याला पोझिशनला थिंक, लव, रिस्पेक्ट, बॉडी मुवमेंट नसते यामध्ये. स्टँड, स्लीप, लाय, लिव्ह, तर तिथं बॉडी मुवमेंट नसते. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं आहे. थँक्यू.